गुड इव्हिनिंग. बघा, आज आपण चौकोन आणि चौकोन रचना हा 18वा उपघटक अभ्यासणार आहोत. आता सर्वप्रथम आपण चौकोन म्हणजे काय ते पाहूया. चारही बाजूंना बंदिस्त असलेल्या आणि चार बाजू व चार कोन असणाऱ्या आकृतीला चौकोन असे म्हणतात. बघा, AB, BC, CD आणि AD या चार बाजू आहेत. त्यानंतर कोन ए, कोन बी, कोन सी, कोन डी हे चार कोन आहेत. अशा पद्धतीनं चार बाजू आणि चार कोन असणारी जी बंदिस्त आकृती आहे त्या बंदिस्त आकृतीला काय म्हटलं जातं, तर चौकोन असं म्हटलं जातं. आता या चौकोनाच्या या ठिकाणी तुम्हाला लगतच्या बाजू विचारलेल्या आहेत. आता बघा, लगतच्या म्हणजे जवळच्या. आता पहिली बाजू AB घेतली आपण, पहा AB. AB ची दुसरी लगतची बाजू कुठली येणार, तर BC येणार. म्हणजे AB आणि BC या दोन लगतच्या बाजू आहेत. त्यानंतर BC बाजू घेतली, पहा BC. तर या BC ची लगतची बाजू कुठली येणार, तर CD येणार. त्यानंतर CD ही बाजू घेऊया. CD या बाजूची लगतची बाजू AD येणार. आणि शेवटची जी लगतच्या बाजूची जोडी आहे ती असणार आहे AB आणि AD. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये लगतच्या बाजूंच्या तुम्हाला चार जोड्या पाहायला मिळतील. आता सम्मुख बाजू, समोरासमोरील बाजूंच्या आपण जोड्या पाहूया. आता ही बाजू AB आहे, त्याची समोरची बाजू DC आहे. म्हणजे AB व DC ही समोरासमोरील बाजूची जोडी आहे, पहा AB व DC. आणि वर पहा AD आणि त्याच्या खालची बाजू पहा BC, म्हणजे AD आणि BC ही दुसरी सम्मुख भुजीची काय आहे, जोडी आहे, AD आणि BC. अशा पद्धतीने तुम्हाला या आकृतीवरून लगतच्या बाजूंच्या चार जोड्या आणि समोरासमोरील बाजूच्या दोन जोड्या आपण आताच पाहिल्या. आता तीच आकृती आहे, फक्त आपल्याला यामध्ये असणारे लगतच्या कोनांच्या जोड्या पाहायच्या आहे. आता हा कोन A आहे आणि A चा लगतचा कोन आहे तो B आहे. म्हणजे लगतच्या कोनांची जोडी कोणती, कोन A व कोन B. कोन A व कोन B. आता B चा लगतचा कोन जर तुम्ही पाहिला तर हा C पण होणार आहे. म्हणजे कोन B व कोन C हे पण दोन लगतचे कोन आहेत. त्यानंतर C चा लगतचा कोन D पण आहे. म्हणजे कोन C व कोन D हे अजून एक लगतच्या कोनांची जोडी आहे. आणि A आणि D ही वरच्या कोनाची जी जोडी आहे ती पण लगतच्या कोनांची जोडी आहे. कोन A व कोन D. अशा पद्धतीने या ठिकाणी लगतच्या कोनांच्या चार जोड्या आहेत. आता इथं विचारलेलं आहे सम्मुख कोनांच्या जोड्या. आता इथं A चा समोरचा कोन आहे तो C आहे. म्हणजे कोन A व कोन C ही समोरासमोरील कोनांची जोडी आहे. आणि कोन B आणि कोन D ही पण समोरासमोरील कोनांची जोडी आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्या चौकोनाचं कर्ण विचारलेले आहेत. आता पहिला जो कर्ण आहे तो AC कर्ण आहे, बघा बाजू AC हा कर्ण आहे. आणि दुसरा जो त्या चौकोनाचा कर्ण आहे त्याचे नाव बाजू BD. म्हणजे या ठिकाणी दोन कर्ण आहेत. आता शिरोबिंदू विचारलेले आहेत. पहिला शिरोबिंदू A, दुसरा शिरोबिंदू B, तिसरा शिरोबिंदू C
आणि चौथा शिरोबिंदू डी. एकंदरीत या दोन आकृत्यावरून आपल्याला लगतच्या बाजूंच्या जोड्या, समोरासमोरील बाजूंच्या जोड्या, लगतच्या कोणांच्या जोड्या, समोरासमोरील कोणांच्या जोड्या, त्याच पद्धतीनं कर्णांची नावं असतील, शिरोबिंदूंची नावं असतील, ही बेसिक माहिती या ठिकाणी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता हा जर तुम्ही चौकोन पाहिला तर त्या चौकोनाच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर 360 अंश असते. आता हा पहिला कोन बघा, आंतरकोन, हा दुसरा आंतरकोन आहे, हा तिसरा आंतरकोन आहे आणि हा चौथा आंतरकोन आहे. या चारही कोणांच्या जर मापांची तुम्ही बेरीज केली तर ती 360 अंश येते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्याच पद्धतीने चौकोनाच्या 4 आंतरकोनांची बेरीज किती असते? 360 अंश असते. आता या ठिकाणी तुम्हाला काही बाह्य कोन दिसत आहेत बघा. हा पहिला बाह्य कोन, हा दुसरा बाह्य कोन, हा तिसरा बाह्य कोन आणि हा चौथा बाह्य कोन. मग या बाह्य कोनांच्या मापांची बेरीज सुद्धा 360 अंश असते. ज्या पद्धतीने आंतरकोनांच्या मापांची बेरीज 360 असते, त्याच पद्धतीने आकृतीत दाखवलेल्या 4 बाह्य कोनांच्या मापांची बेरीज सुद्धा किती आहे? तर 360 अंश आहे. आता आपल्याला पाहायचं आहे समांतरभुज चौकोन म्हणजे काय. बघा, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं? समांतरभुज चौकोन असं म्हणतात. आता या आकृतीमध्ये पहा, समोरासमोरील बाजू कुठल्या आहे? तर AB आणि त्याच्या समोरची बाजू DC. ह्या दोन बाजू समांतर आहेत. समांतरसाठी हे सिंबल आहे पहा. आता दुसरी समोरासमोरील बाजूंची जोडी कोणती? तर AD आणि त्याच्या समोरची बाजू आहे ती BC. म्हणजे या सुद्धा समोरासमोरील बाजूंच्या जोड्या आहेत. आता समांतरभुज चौकोन तुम्हाला या शब्दामध्येच व्याख्या दडलेली दिसते पहा. समांतर भुजा, फक्त समोरासमोरील भुजा समांतर असणारा चौकोन म्हणजे समांतरभुज चौकोन होय. ही झाली व्याख्या. आता त्यानंतर पहिला गुणधर्म पहा, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे आता दिलेलं AB आणि त्याच्या समोरची DC, या दोन बाजू एकरूप म्हणजे या दोन बाजूंची लांबी समान असणार. त्याच पद्धतीनं AD आणि BC ह्या सुद्धा समोरासमोरील बाजूंच्या लांबी समान असणार आहे. पहिला गुणधर्म बघा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. या गुणधर्मानुसार AB आणि DC आपण एकरूप बाजूशी जोडलेली आणि AD आणि BC ही सुद्धा दुसरी एकरूप बाजूंची जोडलेली. आता दुसरा गुणधर्म आहे, समांतरभुज चौकोनात सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे हा A कोन या C कोणाला एकरूप असतो. म्हणजेच कोन A एकरूप कोन C. त्याच पद्धतीनं कोन D एकरूप कोन B. इथं एकरूप कोनाची मी दुसरी जोडी लिहिली, कोन D एकरूप कोन B. समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. या गुणधर्मानुसार आपण एकरूप कोनांच्या दोन जोड्या पाहिल्या. तिसरा गुणधर्म आहे, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता हा जो AC कर्ण आहे, आता मध्ये मी कर्णाचा छेदनबिंदू O घेतो. दुभागतात म्हणजे कर्णाचे दोन समान भाग होतात. म्हणजे AC दोन समान भाग कुठलं झालं? पहिला AO आणि त्याचा समान भाग OC. BD चं कोणतं दोन समान भाग होणार? तर BO आणि OD हे दोन त्या कर्णाचे समान भाग होणार. म्हणून समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हा तिसरा गुणधर्म आहे. आणि शेवटचा गुणधर्म बघा, समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण पूर्ण चौकोनाला दुभागतो.
प्रत्येक कर्ण याचा अर्थ हा कोण आणि हा कोण एकरूप असतो पहा. हा कोण आणि हा कोण एकरूप असतो पहा. हा कोण आणि हा कोण पण एकरूप असतो आणि हा कोण आणि हा कोण पण एकरूप असतो. कर्ण पूर्ण चौकोनाला दुभागतो म्हणजे या ठिकाणी एकरूप कोणांच्या अशा जोड्या तयार होत आहेत. अजून एक आपण वाढीव गुणधर्म इथे घेऊ शकतो. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. म्हणजे हा ए कोण आणि हा डी कोण ह्या दोघांची बेरीज 180 असते पहा. कोण ए अधिक कोण डी बरोबर 180. तसंच डी आणि सी कोणाची बेरीज 180 येईल. सी आणि बी ची पण बेरीज 180 येईल आणि ए आणि बी ची सुद्धा बेरीज 180 येणार आहे. अशा पद्धतीने आपण समांतरभुज चौकोनाची व्याख्या आणि त्याचं 4 ते 5 गुणधर्म पाहिलं. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे समभुज चौकोन. त्याला आपण इंग्रजीमध्ये रोम्बस असं म्हणतो. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या समांतरभुज चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. बघा सर्व बाजू एकरूप म्हणजे या आकृतीमध्ये जर पाहिलं तर एम, एमएन, एनओ आणि एओ ह्या चारही बाजू समान. शब्दातच व्याख्या दिलेली आहे. समभुज समान भुजा ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात त्याला समभुज चौकोन म्हणतात. आता पहिला गुणधर्म पहा. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता दुभाजक म्हणजे कर्णाचं दोन समान भाग. म्हणजे एएन चं कोणतं समान भाग होणार. एपी आणि पीएन हे दोन समान भाग होणार आणि एमओ या कर्णाचं दोन समान भाग कसं होणार. एमपी आणि पीओ समान येणार. त्याला म्हणतात दुभाजक. कर्ण दुभागतात. पण लंब शब्द आहे तिथं. लंब लंब म्हणजे काटकोनात दुभागतात. त्यामुळे बघा इथं काटकोन दाखवलेला आहे म्हणजे कोण एपीओ 90 अंश. एकच कोण काटकोन असतो असं काही नाही. तर तिथं तयार होणारे चारी पण कोण काटकोन असणार आहे. म्हणजे एपीएम पण 90 येईल, एमपीएन पण 90 येईल आणि ओपीएन पण 90 येईल. हे सर्वच कोण काय असणार आहेत तर 90 अंशाचे कोण असणार आहेत. याच्यावर आधारित बघा पहिला गुणधर्म. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. आता दुसरा गुणधर्म बघा. समभुज चौकोनाचे कर्ण ज्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातात ते कोण दुभागतात. इथं दाखवलेच बघा. हा कोण आणि हा कोण सारखा दाखवलेला आहे. इथं पण हा कोण आणि हा कोण सारखा दाखवलेला आहे. इथं पण हा कोण सारखा दाखवलेला आहे आणि एन पाशी पण हे दोन कोण समान दाखवलेले आहेत. म्हणजे कर्ण काय करतात तर समोरासमोरील कोणाला दुभागतात. आणि शेवटचा गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. म्हणजे कोण एम चं जेवढं माप आहे तेवढंच ओच असणार आहे आणि जे ए चं माप असणार आहे तेच एन चं असणार आहे. आता त्याच्या पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण आयत असं म्हणणार आहोत. बघा आयत. ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्या चौकोनाला आयत म्हणतात. आणि आयताला दुसरा शब्द आहे काटकोन चौकोन. ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन. बघा हा पी पण काटकोन असणार, हा एस पण काटकोन असणार, हा आर पण काटकोन असणार आणि हा कोण क्यू पण काटकोन असणार. ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्या चौकोनाला आयत किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात. आता याचा पहिला गुणधर्म पहा. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. म्हणजे पीक्यू आणि एसआर ही बाजू एकरूप असणार आणि पीएस आणि क्यूआर ही सुद्धा एकरूप बाजू असणार.
आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात, म्हणजे कोण पी एकरूप कोण आर आणि कोण एस एकरूप कोण क्यू. कोण एस एकरूप कोण क्यू. आता तिसरा गुणधर्म आहे, आयताचे कर्ण एकरूप असून परस्परांना दुभागतात. हा एक नवीन गुणधर्म, हा गुणधर्म फार महत्वाचा आहे बघा आयताचा. आयताचे कर्ण एकरूप असतात, म्हणजे पहिला कर्ण कुठला आहे आयताचा, पी आर, आणि दुसरा कर्ण कुठला आहे, एस क्यू. मग हे दोन कर्ण सुद्धा एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात आणि परस्परांना दुभागतात, म्हणजे पीओ बरोबर ओ आर आणि एसओ बरोबर ओ क्यू येणार. आणि आयताचा प्रत्येक कर्ण आयताला दुभागतो, म्हणजे हा कर्ण आयताचं दोन समान भागामध्ये विभाजन करतो. आयताचा महत्वाचा गुणधर्म असा आहे की आयताचे कर्ण एकरूप असतात, हे महत्वाचं आहे. आता पुढे आहे चौरस. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप आणि प्रत्येक कोन काटकोन असतो, त्या चौकोनाला काय म्हणायचं, चौरस म्हणायचं. म्हणजे समभुज चौकोनाची व्याख्या काय होती, सर्व बाजू समान असणारा चौकोन. आणि आयताची व्याख्या काय होती, सर्व कोन काटकोन असणारा चौकोन. म्हणजे समभुज चौकोनाची व्याख्या आणि आयताची व्याख्या यांचं एकत्रीकरण केलं की चौरसाची व्याख्या मिळते. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं, चौरस असं म्हणायचं. आता याचा गुणधर्म पहा, चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. चौरसाचे कर्ण ज्या कोनाच्या शिरोबिंदूतून जातात त्या कोनांना दुभागतात. आणि चौरसाचा प्रत्येक कर्ण चौरसाला दुभागतो. तुम्हाला लक्षात पण आला असेल, हा पहिला जो गुणधर्म आहे तो आयताचा आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात, त्याच पद्धतीने चौरसाचे सुद्धा कर्ण एकरूप असतात. तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, खालील पर्यायापैकी कोणकोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात, तर फक्त दोन प्रकारच्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे आयत आणि दुसरा प्रकार आहे चौरस. आता दुसरा गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. आता हा गुणधर्म समभुज चौकोनाचा आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं कोणत्या खालील पर्यायापैकी कोणकोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, तर पहिला चौकोनाचा प्रकार तुम्ही समभुज चौकोन सांगायचा आणि दुसरा जो प्रकार आहे तो चौरस सांगायचा. एकंदरीत तुमच्या लक्षात आलेलं असेल की समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म, आयताचे सर्व गुणधर्म आणि समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म हे चौरसाचे गुणधर्म असतात. म्हणजेच चौरसाला मागच्या तीनही प्रकारच्या चौकोनाचे गुणधर्म लागू पडतात. आणि समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म समभुज चौकोनाला लागू पडतात. समांतरभुज चौकोनाचे जे गुणधर्म आहेत ते आयताला पण लागू पडतात, समभुज चौकोनाला पण लागू पडतात आणि चौरसाला पण लागू पडतात, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे समलंब चौकोन. काय प्रकार आहे, समलंब चौकोन. ज्या चौकोनात सम्मुख बाजूची केवळ एकच जोडी समांतर असते. आता ही आकृतीमध्ये पहा, AB आणि त्याच्या समोरची बाजू आहे ती DC, ही एकच जोडी काय आहे, समांतर आहे. AD आणि BC ही सम्मुख भुजेची जोडी समांतर नाही, तर AB आणि DC ही एकच जोडी समांतर आहे. म्हणून या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात. इंग्रजीमध्ये याला ट्रॅपेझियम म्हणायचं. A quadrilateral whose only one pair of opposite sides is parallel. This type of quadrilateral is known as trapezium. आता या समलंब चौकोनामध्ये असमांतर बाजूच्या अंत्यबिंदू जवळ होणारे कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आता बघा, असमांतर बाजूमध्ये AD
मग एडीचा पहिला अंत्यबिंदू ए आणि दुसरा अंत्यबिंदू डी. मग हे ए आणि डी कोण पूरक असतात, म्हणजे ए कोणाच्या मापाची बेरीज आणि डी कोणाच्या मापाची बेरीज किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. त्याच पद्धतीनं बी कोणाच्या मापाची बेरीज आणि सी कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा 180 येणार आहे. कोण बी अधिक कोण सी बरोबर 180. असमांतर बाजूच्या अंत्यबिंदू जवळ होणारे कोण परस्परांचे पूरक असतात. इथे दिले बघा ते ए कोण आणि डी कोण यांची बेरीज 180 आणि बी आणि सी कोण यांची बेरीज सुद्धा किती आहे, तर 180 आहे. आता समलंब चौकोनाचा प्रकार आहे समद्विभुज समलंब चौकोन. ज्या समलंब चौकोनामध्ये असमांतर बाजू एकरूप असतात, म्हणजे या आकृतीमध्ये एडी आणि त्याची समांतर असणारी बाजू बीसी ही एकरूप आहे. पण असमांतर बाजू जर एकरूप असतील तर त्या प्रकारच्या समलंब चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असं म्हणतात. आता याचं गुणधर्म पहा. समद्विभुज समलंब चौकोनाचे कर्ण हे एकरूप असतात. आता हा समद्विभुज समलंब चौकोन असल्यामुळं त्याचा एसी हा कर्ण बीडी या कर्णाला काय असणार आहे, तर एकरूप असणार आहे. म्हणजे या दोन कर्णांची लांबी समान असणार आहे. दुसरा गुणधर्म समद्विभुज समलंब चौकोनात असमांतर बाजूंची जोडी एकरूप असते. हे झालेच, एडी आणि बीसी या असमांतर बाजू परस्परांशी एकरूप आहेत. आणि शेवटचा गुणधर्म आहे समद्विभुज समलंब चौकोनात समांतर बाजूंच्या टोकालगतचे कोन एकरूप असतात. म्हणजे ए आणि बी हे दोन कोन एकरूप आहेत. पहा, कोन ए एकरूप कोन बी आणि खालची जी समांतर बाजू आहे त्याच्या टोकालगतचे कोन कोणतं, तर कोन डी एकरूप कोन सी. आता शेवटचा जो प्रकार आहे तो पतंग किंवा त्याला पतंगाकृती चौकोन असं म्हणतात, इंग्रजीमध्ये काइट म्हणतात. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाला पतंग असे म्हणतात. म्हणजे या आकृतीमध्ये बघा पीक्यू आणि पीएस ही पहिली एकरूप बाजूची जोडी आहे आणि क्यू आर आणि एस आर ही दुसरी एकरूप बाजूची जोडी आहे. म्हणजे ही बाजू या बाजूला एकरूप आहे, ही बाजू या बाजूला एकरूप आहे. म्हणजे या पतंगाकृती चौकोनामध्ये लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या काय असतात, एकरूप असतात. आता याचं गुणधर्म पहा. पतंगात सम्मुख कोनाची एक जोडी एकरूप असते. म्हणजे या ठिकाणी हा जो पी क्यू आर आहे तो कोन कोणाशी एकरूप असेल पहा, कोन पी क्यू आर हा कोन पीएसआर शी एकरूप असेल. पीएसआर म्हणजे पतंगामध्ये सम्मुख कोनाची एकच जोडी एकरूप असते. दुसरा गुणधर्म आहे पतंगाचे कर्ण परस्पराला लंब असतात. म्हणजे पी आर हा कर्ण क्यूएस या कर्णाला लंब. लंबसाठी उलटा टी काढायचा सिंबॉल पहा, उलटा टी म्हणजे तर काटकोन तयार झालेला दाखवलेला आहे. आणि शेवटचा गुणधर्म पतंगाच्या एकरूप बाजूचे छेदनबिंदू जोडणारा कर्ण. म्हणजे हे दोन एकरूप बाजू आहेत पहा, क्यूटी आणि टीएस. मग ही हा कर्ण पहा मधला क्यूएस हा कर्ण काय करतो, दुसऱ्या कर्णाला काटकोनात दुभागतो. दुसऱ्या कर्णाला काटकोनात दुभागतो. हे काय आहे तर पतंगाचे गुणधर्म आहेत. आता शेवटचा भागात तिरीतला भाग आहे चौकोन रचना. चौरसाची बाजू दिली असता चौरसाची रचना करता येते.
आता चौकोन म्हटलं की एकूण 10 घटक असतात पहा. 4 बाजू, 4 कोण आणि 2 कर्ण, असं चौकोनाला किती घटक असतात? 10. मग 10 पैकी जर तुम्हाला निम्म घटक माहित असतील, म्हणजे 5 घटक माहित असतील, तर आपल्याला चौकोन रचना करता येते. परंतु चौरसाच्या बाबतीमध्ये अपवाद आहे. चौरसाची फक्त एक बाजू माहित असली तरी आपल्याला चौरसाची रचना करता येते. कसं काय सांगा पाहू? कारण चौरसाची एक बाजू जर तुम्हाला दिली तर बाकीच्या 3 बाजू सुद्धा तेवढ्याच लांबीच्या असणार आहेत. म्हणजे आपल्याला चौरसाच्या चारही बाजू माहित झाल्या. आणि चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो, त्यामुळे चारही कोन पण माहित झालं. म्हणजे चौरस, नुसता चौरस शब्द डोळ्यासमोर आला तरी चौरसाच्या 4 बाजू आणि चौरसाचं 4 कोन या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे. चौरसाच्या एक बाजूवरून बाकीच्या चौरसाच्या 3 बाजू माहित होत आहेत आणि प्रत्येक कोन काटकोन आहे. म्हणजे चौरसाची केवळ नुसती बाजू दिली तरी आपण चौरसाची रचना करू शकतो. आता आयताच्या बाबतीत बघा, आयताच्या जर लगतच्या 2 बाजूंची लांबी दिली तर आयताची रचना करता येते. म्हणजे आयत काढण्यासाठी 2 बाजू माहित पाहिजेत. म्हणजे आयताची लांबी माहित पाहिजे आणि आयताची रुंदी माहित पाहिजे. मग आयताची लांबी माहित असली की दुसरी लांबी तेवढ्याच लांबीची असणार आहे आणि एक रुंदी माहित असली की दुसरी रुंदी पण त्याच मापाची असणार आहे. म्हणजे आयताच्या 2 बाजू दिले की 2 बाजू आपोआप काढतायत आणि आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो, त्यामुळे त्याचे चारही कोन आपल्याला अगोदरच माहित असतात. बघा, ह्या 2 वाक्य फार महत्वाचे. चौरसाची नुसती बाजू माहित असली तरी चौकोन रचना करता येते, चौरस रचना करता येते. आणि आयताच्या लगतच्या 2 बाजू म्हणजे लांबी आणि रुंदी दिली तर तुम्हाला या आयताची सुद्धा रचना करता येते. आता आपण नमुना उदाहरण पाहूया. चौकोन आणि चौकोन रचना या उपघटकावर आधारित काही नमुना उदाहरण आहेत पहा. 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास पुढील पैकी कोणती आकृती तयार होते? आता इथे मी आकृती काढून दिली आहे, पण परीक्षेला आकृती दिली जात नाही. आता हा विषमभुज आहे का मला सांगा? समजा मी असं घेतलं, ही बाजू 3 मी घेतली, ही बाजू 4 घेतली आणि हा कर्ण घेतला. आता बरेच जण म्हणाल सर 3, 4, 5 म्हणल्यावर हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, म्हणजे एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. पण तो विषमभुज पण आहे. कारण विषमभुज म्हणजे काय? तिन्ही बाजू वेगळ्या. मग बघा, एक बाजू 3 आहे, दुसरी बाजू 4 आहे, तिसरी बाजू 5 आहे, म्हणजे तिन्ही बाजू वेगळ्या लांबीचे, म्हणून तो विषमभुज त्रिकोण सुद्धा आहे. आणि एक कोन काटकोन आहे म्हणून तो काटकोन त्रिकोण सुद्धा आहे. म्हणजे याला आपण विषमभुज काटकोन त्रिकोण असं म्हणतो पहा, विषमभुज काटकोन त्रिकोण. तो कर्णाच्या बाजूने जोडलाय बघा, म्हणजे याच्यावर दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आला. मग ही बाजू जर 3 असेल तर ही बाजू 3 घेऊया, ही बाजू 4 असेल तर ही समोरची बाजू सुद्धा 4 घेऊया. म्हणजे हे 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण आहेत. समान मापाचे, समान लांबीचे विषमभुज काटकोन त्रिकोण आहेत. ते कर्णाच्या बाजूने जोडलेले आहेत. आणि तयार होणारी आकृती कोणत्या प्रकारची असेल? आता बघितलं तुमच्या लक्षात येईल. हे 3 आहे, हे 3 आहे, म्हणजे समोरासमोर बाजू समान आहेत. हे 4 आहे, हे 4 आहे, म्हणजे इथं सुद्धा समोरासमोर बाजू काय आहेत? समान आहेत. आणि प्रत्येक कोन काटकोन आहे पहा. मग मला सांगा, समोरासमोरच्या बाजू एकरूप कोणाच्या असतात? तर समोरासमोरील बाजू एकरूप आहेत, म्हणजे तो आयत असणार आहे. काय असणार आहे? आयत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. आता दुसरा प्रश्न पहा. 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 14. आता एसी कर्ण 14 आहे, पण आपल्याला माहित आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. मग 14चं 2 समान भाग केलं बघा. 14च्या निमपट एओ 7 आणि हे ओसी सुद्धा 7 आहे. आणि दुभाजक म्हणजे
दोन समान भाग आणि लंब म्हणजे इथं काटकोन आहे पहा. हा कोण किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. बघा एक कर्ण 14 आहे. मग कर्णाचं दोन समान भाग केलं. पहिला भाग आणि दुसरा भाग 7. आता दुसरा कर्ण विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला बीडीची किंमत विचारलेली आहे. कोणाची? तर बीडीची किंमत विचारलेली आहे. आता पहिल्यांदा आपण एओबी या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत वापरूया. आता 7 या विषम संख्येपासून तयार होणारा त्रिकूट आपल्याला पाठ आहे. तर 7 या विषम संख्येचा वर्ग करायचा किती येणार आहे? 49. आणि 49 हे कुठल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे? तर 24 आणि 25 ची. म्हणजे या ठिकाणी कुठलं पायथागोरसचं त्रिकूट तयार झालं पहा? 7, 24 आणि 25 हे त्रिकोण झालं. मग आता एओबी या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू बघा 7, 24, 25. त्यातली एओ बाजू तर तुम्हाला 7 दिलेली आहे. कर्ण एबी तर 25 दिलेले आहे. म्हणजे ओबी बाजू आपोआप 24 येणार आहे. ओबी बाजू किती आली? 24 आली पहा. आणि आपल्याला माहित आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. त्यामुळं जेवढी बीओ ची लांबी तेवढीच डीओ ची. मग डीओ पण 24. इथं मी ओडी पण 24 देतो. आता आपल्याला दुसरा कर्ण काढायचे म्हणजे बीडी काढायचे. मग बीडी म्हणजे काय? बीओ अधिक ओडी म्हणजे 24 अधिक 24 करावं लागणार आहे. आणि मग 24 आणि 24 ची बेरीज किती येणार आहे? तर 48 येणार आहे. मग 48 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. पर्याय क्रमांक 1 हे आहे. तिसरा प्रश्न पहा. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य म्हणजे चुकीचं विधान. 2 अचूक पर्याय निवडा म्हणजे 2 चुकीची विधान आपल्याला निवडायची आहेत. आता ज्यांनी गुणधर्म पाठ केलं त्यांना हे उदाहरण पटकन सुटणार आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे विधान बरोबर आहे. कारण आपण गुणधर्म पाहिला समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे एकमेकांना काटकोनात दुभागतात. म्हणजे दुभागतात हा शब्द आहे म्हणजे हे विधान बरोबर आहे. दुसरं समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. बघा समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात. हे विधान मात्र चुकीचं आहे. कारण जर तुम्ही अशा पद्धतीचा समभुज चौकोन काढला बघा हा कोन जर 60 असेल तर हा कोन 120 असणार आहे. हा कोन जर 60 असेल तर हा त्याचा लगतचा कोन 120 असणार आहे. आहेत का सर्व कोन एकरूप? नाहीत. कारण 2 कोन लघु कोन आहेत आणि 2 कोन विशाल कोन आहेत. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात हे सुद्धा विधान चुकीचं आहे. कारण आयत आणि चौरसाचे फक्त कर्ण एकरूप असतात. समभुज चौकोन असू द्या, समांतरभुज चौकोन असू द्या, याचं कर्ण एकरूप नसतात. मग असत्य विधान आहेत पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा. चौकोन एबीसीडी या क्रमागत कोणांच्या मापांचं प्रमाण 7, 8, 4, 5 आहे. तर चौकोन एबीसीडीचा प्रकार ओळखा. आता इथं बेरजा करायच्या. बेरजा समान आहेत का बघा. आता 7, 8, 4, 5. आता 7 आणि 5 ची बेरीज करा. पहिला आणि चौथा अंक करा बेरीज किती ते बघा. 7 आणि 5 ची बेरीज 12. आणि मधल्या दोघांची बेरीज करा. 8 अधिक 4 किती येते बघा. ते सुद्धा 12. म्हणजे हे जे प्रमाण दिलेलं आहे या प्रमाणामध्ये 2 अंकांची बेरीज उरलेल्या 2 अंकांच्या बेरजीइतकी येत असेल तर तो समलंब चौकोन असतो. तो काय असतो?
समलंब चौकोन असतो. आता याचं काय स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. आणि 5वा प्रश्न आहे, चौकोन एबीसीडी चा कर्ण एसी व कर्ण बीडी यांचा छेदनबिंदू पी असून, आता मी इथं आकृती काढून दाखवतो. असा मी एक साधा चौकोन काढला. कच्ची आकृती आहे. मी एबीसीडी असं नाव देतो. ए बी सी आणि डी. आता पहिला जो कर्ण आहे तो एसी घेतला आणि दुसरा जो कर्ण आहे तो मी बीडी घेतला. आणि या दोन कर्णांचा छेदनबिंदू कोणता आहे? पी. आता एपी आणि सीपी समान आहे आणि त्यांची किंमत प्रत्येकी 5 आहे. एपी पण 5 आणि पीसी पण 5. बीपी आणि डीपी समान आहे आणि या प्रत्येकांची किंमत 4 आहे. म्हणजे हा अर्धा कर्ण 4 आणि हा अर्धा कर्ण 4. आणि दिलंय काय? माप कोण? एपीडी. एपीडी म्हणजे हा वरचा जो कोण आहे कर्णापाशी तयार होणारा, याचं माप 110 अंश दिलेलं आहे. आणि विचारलंय एबीसीडी हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. आता कर्णाचं 2 समान भाग झालं म्हणजे कर्ण दुभागतात. आणि मग कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात? आपण गुणधर्म पाहिला होता. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण जो 18वा उपघटक आहे चौकोन आणि चौकोन रचना, याच्यावर आधारित बेसिक पूर्ण माहिती, सर्व प्रकारचे चौकोन, त्यांच्या व्याख्या, त्यांचं गुणधर्म आणि याच्यावर आधारित नमुना 5 उदाहरणं पाहिलेली आहेत. आता उद्या सकाळच्या तासिकेला आपण स्वाध्याय 18.1 घेऊया. बस करूया. ओके, बाय.